नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मेसच्या टिफिनसाठी मी बनवते पत्ताकोबीची भाजी. त्यासाठी हिरवी मिरची आणि लसूण मी मिक्सरमध्ये चांगली बारीक करून घेतला. त्यानंतर लगेच भाजीला फोडणी द्यायला सुरुवात केली. भाजीच्या फोडणीसाठी इथे जिरे मोहरी तडतडल्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला तो परतवला. त्यानंतर भिजू घातलेली हरभऱ्याची डाळ पण तेलामध्ये परतून घेतली. थोडीशी हळद टाकली आणि आता चिरून घेतलेला सगळा पत्ताकोबी यामध्ये मी टाकते. पत्ताकोबी चांगला मसाल्यामध्ये एकदा पूर्ण मिक्स करून घेणार आणि मसाल्यामध्ये पत्ताकोबी छान मिक्स झाला की यावर थोडीशी कोथिंबीर घालते, ती पण एकदा मिक्स करून देते. चवीनुसार मीठ घालून ही भाजी जी ती मी वाफेवरच शिजवणार, यात मी बिलकुल पाणी ॲड करणार नाही. पत्ताकोबीची भाजी ही मला खूप आवडते, म्हणून मी अधूनमधून मेसच्या टिफिनसाठी पण बनवत असते. पण माझ्या मिस्टरांना काही पत्ताकोबीची भाजी आवडत नाही, ते पत्ताकोबी खात नाही. त्यांच्यासाठी मी इकडे दुसरीकडे ना खिचडी बनवत होते. तर खिचडीसाठी कांदा टोमॅटो परतल्यानंतर सुके मसाले घातले. सुके मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर, अंबारी मसाला, गरम मसाला, थोडीशी हळद आणि स्पेशल माझ्याकडे जो खिचडी मसाला येतो तो घातला. मसाले मीठभर परतल्यानंतर सगळ्या भाज्या घातल्या. याच्यामध्ये भाज्यामध्ये आज माझ्याकडे होता फ्लावर, बटाटा आणि शिमला. तर भाज्या पण परतल्या, थोडीशी कोथिंबीर घातली, मिक्स करून घेतली. आणि आता 1 ग्लास तांदळाच्या खिचडीसाठी मी ते 2 ते 2.5 ग्लास इतकं पाणी घातलं. चवीनुसार मीठ टाकते. थोडेसे शेंगदाणे पण यात मी टाकले होते आणि तांदूळ टाकून खिचडीचं कुकर जे आहे ते झाकण लावून घेतलं आणि भाजी तोपर्यंत चांगली शिजली होती. तर अशा सगळं पोळ्या मी इथे करून घेते. तर पिठाला खूप छान असा रेस्टिंग टाईम मिळाल्यामुळं माझ्या छान अशा मऊ लुसलुशीत सगळ्या पोळ्या रेडी होत होत्या. प्रत्येक पोळी ही थोडी का वेळेना फुगत होती. तर चला, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.